आपली बस 11:40 आपली बस इस्लामपूर बस स्थानकातून निघत आहे. डावीकडे आपले आष्टा सांगली, उजवीकडे पेटनाका पुणे. 8116 शिराळा सांगली. हे पण आपल्या 1-2 व्हिडिओमध्ये आहे आपल्या चॅनलवरती. आता जरासंच पुढे पेटनाका आला. आयशर गाडी बघा. भागाईवाडी सांगली. शिराळाच्या पुढे भागाईवाडी आहे, तिथून शिराळा सांगली. समोर आला पेटनाका. उजवीकडून पुणेकडून डावीकडे कोल्हापूर बेंगलोरसाठी रस्ता जातो. आपण पेटनाक्यातून सरळ पुढे शिराळ्यासाठी जायचं आहे. उजवीकडे गेलो की नेरले, कासेगाव, कराड, सातारा, पाचवड, भुईज, शिरवळ, पुणे, मुंबई, नाशिकला जाते. व डावीकडे किनी, वाठार आपल्या कोल्हापूरला जाते. आपण सरळ जायचं आहे उजवीकडे पुणे. इथून पुढे आपल्याला जास्तीत जास्त रस्ता कव्हर करायचा आहे. हे उजवीकडे पेठ गाव आहे, त्यामुळे त्याला पेटनाका म्हणतात. NH4 आहे तो. उजवीकडे गावामध्ये जाण्यासाठी एक कमान आहे. पेठ. हे जे आहे ते पेठ गाव आहे व पेठ तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे. नाशिक, नांदुरा, कळवण या बाजूला आहे. नाशिकच्या वरच्या बाजूला, त्र्यंबकेश्वरच्या वरच्या बाजूला. इस्लामपूर, शिराळा इस्लामपूर. गोळेवाडी फाटा. उजवीकडे गोळेवाडी गाव. रेट्रे धरण 2 किलोमीटर.
वाळवा तालुक्यात येतं व वाळवा तालुका इथून पुढे सपनार व शिराळा तालुका चालू होणार. शेवटचं गाव आहे हे वाळवा तालुक्यातील. इथून पुढे रेड हे गाव जे आहे ते बत्तीस शिराळा तालुक्यामध्ये येतं. राज्य महामार्ग 150 हा आहे. शिराळा इथून 9 किलोमीटर आहे. अजून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मशागतीची कामे उरकलेली आहेत तिथे. शेतकरी शेतातील मशागत करण्यासाठी आता पेरणीची लगबग चालू आहे. कारण पाऊस चांगला झालेला आहे व जे आपण नांगरलेलं खणलेलं आहे ते आता कुळव ते पण कुळव करून आपल्या पेरणीची लगबग शेतकरी राजाची चालू आहे. शिराळा या तालुक्यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. कारण की शिराळा तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडतो. पश्चिम घाट डोंगर रांगेमध्ये हा तालुका येतो. तसेच डोंगराळ तालुका म्हणून हा शिराळा तालुका ओळखला जातो. डोंगर भाग इथून चालू होतो. याच्या शिराळा तालुक्याच्या पलीकडे कोकण आहे आपला प्राकृतिक विभाग महाराष्ट्र राज्यातील. भात पिकासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे इथे भरपूर पाऊस असल्यामुळे भात पीक हे घेतात.
वडाची झाडे लावलेली आहेत बाजूला. इथून आता शिराळा तालुका चालू झाला. रेडगाव आलेला आहे. रेडगाव दोन्ही बाजूनं वडाची झाडे बघू शकता. डावीकडे कोकरूड मलकापूर आणि सरळ पुढे आपल्या शिराळा शहरामध्ये रस्ता जातो. हा शिराळा बायपास आहे. डावीकडे शिराळा शहराच्या बाहेरून रस्ता जातो. आपण सरळ शिराळा शहरामध्ये आलेलो आहोत. बस स्टँड पण लगेचच जवळच आहे. शिराळा येथे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली जी 11 मारुती मंदिर आहे त्यातील एक मारुती मंदिर इथे आहे. बस स्थानकाच्या जवळच आहे उजव्या बाजूला. डाव्या बाजूला आता इथे बसस्थानक आहे. शिराळा बसस्थानक समोर त्या बाजूने पण रस्ता आहे. बरोबर 12:05 आपण शिराळा बसस्थानकात पोहोचलेलो आहोत. समोर शिराळा आगार. शिराळा बसस्थानक. शिराळा बसस्थानक वेळापत्रक. शिराळा हैदराबाद आपल्याला आटपाडी बसस्थानकावरती भेटली होती बघा, आपल्या व्हिडिओमध्ये आहे ते सर्व 11 मारुतींचे मंदिर ठिकाण दिलेलं आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुतीमधील एक मंदिर शिराळा येथील वीर मारुती. जे समोर मंदिर दिसत आहे ते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी जे 11 मारुती स्थापन केलेले होते त्यामधील एक मारुती शिराळा येथील वीर मारुती सन 1655 साली स्थापन केलेलं आहे. तर आपलं जे बसस्थानक आहे त्या तिथे बरोबर मध्ये रस्ता व रस्त्याच्या अलीकडे हे मंदिर आहे.
मगाशी आपण आतमध्ये व्हिडिओ केलेला आहे, ते पण एकदा दाखवतो. असे मंदिर आहे. शिराळ्यातील वीर मारुती बघू शकता. मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो. समोर शिराळा बस स्थानक आहे. रस्त्या पलीकडे ही एक बाजूने मंदिर. या इथून दर्शन घेऊन बाहेर पडता. शिखर या इकडून पण मंदिराच्या बसच्या स्थानकाच्या गेटच्या बाहेरून एक रस्ता इथे येतो. उन्हामुळे शिखर थोडं दिसत नाही. डाव्या बाजू ही समोरील बाजू. मंदिराच्या डाव्या बाजूनं जो रस्ता दिसतो, समोर बस स्थानकातून हा बाहेरचा रस्ता आहे. तिथे डाव्या बाजूला एक रस्ता पडतो. त्या रस्त्याने आले की या इकडून पायरीवरून चालत येऊ शकता. तसेच बस स्थानकाच्या गेटच्या समोर पण एक रस्ता आहे, तो इथेच येतो. मागील बाजू मंदिराची. हे बाहेर पडायचं गेट आहे. इकडे महाकार्गो थांबलेला आहे. हे जुनं शिराळा बसस्थानक आहे. ही मुख्य इमारत आहे. ही मुख्य इमारत व इकडे पूर्ण असं बसस्थानक. शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण आहे, जे की 34.40 TMC पाणी साठवण क्षमता आहे त्याची. जे 34.40 TMC मधील 28 TMC उपयुक्त पाणीसाठा असतो व जो राहिलेला असतो तो मृत पाणीसाठा म्हणजे गाळ वगैरे तो पाणीसाठा असतो. आता आपण येथे दत्त मंदिर आहे शिराळा बसस्थानकात लागूनच, तर तेथे आहोत. असंच दत्त मंदिर तासगाव बसस्थानकात सुद्धा आहे व विटामध्ये सुद्धा आहे. श्री दत्त मंदिर शिराळा आगार येथील. ही समोर गाडी शिराळा ते बारामती लागलेली आहे. परंतु गाडीला गर्दी खूप आहे. बघू त्याच्यानंतरच्या गाडीने आपण जाऊ सांगलीला. ही शिराळामधून पेटनाका, इस्लामपूरमधून कराडमधून सातारा मार्गे बारामतीला जाते. ज्या गाडीनं आलो त्याच गाडीनं चाललेलो आहे परत सांगलीला. तर आता इस्लामपूरपर्यंत जाणार. शिराळा ते इस्लामपूर ही गाडी लागलेली आहे. शिराळा ते बोरिवली, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे बायपास, बोरिवली.